आता वैश्याची जाती उचित जे महामती ते ऐके निरते क्रिया सांगू. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसू. श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 879 ओळीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे वैश्याचे कर्म. आता वैश्याची जाती उचित जे महामती ते ऐके निरती क्रिया सांगू. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात, हे महाबुद्धिवान अर्जुना, आता वैश्य जातीला ज्या योग्य आणि शुद्ध क्रिया आहेत त्या मी तुला सांगतो, लक्षपूर्वक ऐक. कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. कृषी गौरक्ष वाणिज्य, वैश्याचे मुख्य कर्म आहेत शेती करणं, गायीचं रक्षण करणं आणि व्यापार करणं. हे स्वाभाविक 3 प्रकारचे वैश्याचे कर्म आहेत. अर्थात आणि शूद्राचे सुद्धा सेवारूपी कर्म स्वाभाविक आहे. तरी भूमी बीजनांगरू यया भांडवलाचा आधारू घेऊन लाभ अपारू मिळवणे जे. वैश्य कर्म सांगतायत मुख्य काम आहे शेती. बी पेरणं, नांगर हाकणं, या भांडवलाचा आधार घेऊन अमर्याद धान्याचा लाभ करून घेणं हे वैश्य कर्म आहे. प्रमुख शेती आणि गायी, 3 नंबरला व्यापार, हे वैश्याचं कर्म आहे. किंबहुना कृषीजिने गोधने राखोणी वर्तने का समर्घिचे विकणे महार्घ वस्तू. किंबहुना, फार काय सांगू अर्जुना तुला. शेतीच्या उद्योगाने जगणं हे पहिलं वैश्याचं कर्म आहे. कृषी जिणे म्हणजे शेती कर्म करून जगणं. गोधने राखोणी वर्तने, शेती कर्म हे कोणाचंही नाही. आता सगळेच करतात, तो भाग सोडून द्या. पण शेती करणं हे फक्त व्यापारी वैश्य धंदा करणारे जे लोक आहेत त्यांचा आहे शेतीचा उद्योग करणं आणि गायी सांभाळणं. हे याने जगणं हे पहिलं वैश्याचं कर्म आहे. गोधनाचं रक्षण करणं, गोधन गायी, गोधनाला फार महत्व होतं पूर्वी. ज्याच्याकडे जास्त गायी आहेत तो श्रीमंत समजला जायचा. दुसरं कर्म आहे गायीचं रक्षण करणं. आणि तिसरं कर्म आहे स्वस्त धान्य घ्यायचं आणि महागाने विकायचं.
हे तिसरं कर्म आहे. एतुलाची पांडवा वैशाती कर्माचा मेळावा. सध्या शेती करणाऱ्याचं चाललेलं आहे गोंधळ. शेती करणाऱ्याला डोकं कमी असतं, जरा ते बिनडोक असतं. बिनडोक. तुम्ही म्हणा कसं काय? माल जास्त आला की भाव कमी होतो. व्यवहार या कुठलाही माल जर कमी आला, जास्त आला बाजारात, तर त्याचे भाव कमी होतात. आणि माल जर कमी पडला तर भाव वाढल्या जातात. लक्षात घ्या. आता सध्या कांदे जास्त पिकले, बाजारात कांदे जास्त आले, भाव वाढेल का कमी होईल? बाजारात कांदे जास्त आले, भाव कमी होईल का जास्त होईल? कमी होईल. भाव कमी झाले ते डोकं चालवितच नाही, ते बिनडोक. किंवा आपण बाजारात माल जास्त आल्यावर भाव कमी होतात की सरकारच्या मागं, की सरकारच्या मागं, की काय सध्या चालू आहे? कुठलाही माल जास्त आला की भाव कमी होतो की सरकारच्या मागे लागायचं. त्यांना मूर्खांना इतकी अक्कल नाही की सरकार काही कुठं नांगर मोडून दे, तुमचं घेतं तुम्हाला देतं, याची बी अक्कल नसावी. इतके बिनडोक लोक येते. तेव्हा विषय काय चाललेला आहे? वैश्याचं काम आहे. यांचं नाही म्हणून त्यांना डोकं नाही. ते सध्या जे शेती करणारे लोक आहेत त्यांची शेती करण्याचं काम नाही आहे. शेती करण्याचं काम आहे वैश्याचं. गायी सांभाळण्याचं काम आहे वैश्याचं. आणि यांनी सरहद्दीवर क्षत्रियांनी रणांगणात लढावं झालं. त्यांचं शेती करण्याचं काम नाही आहे. मग शेती केली तर डोक्याने करावी की नाही? मग आता करतात शेती, मग डोकं चालवावं का नाही? ते डोकं घाण ठेवूनच काम करतात. असं सध्याचा तरी काळ असा आहे शेतकऱ्याचा. बिनडोकपणा त्यांच्यासारखा कोणाकडेच नाही, शेतकऱ्यासारखा. अशा प्रकारे ये तुलाची पांडवा वैश्याती कर्माचा मेळावा. शेती मी पण करणार, माझ्या घरी माझी शेती आहे, तसं वाद नाही. पण त्याला काही प्रमाण आहे ना, काही डोकं चाललं पाहिजे नाही. बाजारात माल जास्त आला, भाव कमी होणार. माल कमी आला, बरं त्यांचं डोकं असं काही चालतं ना. लसणाचे भाव 400 झाले ना, मग लसूणच लावणार सगळे. आता मग आता लसूण लावला, पुढे त्याचं जास्त पीक आलं, भाव वाढतील कमी होईल. मग 400 भाव मिळाला होता, आता 100च. इतकं डोकं त्यांचं खराब आहे. त्यात मिठच भरलेले आहे. कांद्याला भाव आले की सगळे कांदेच लावणार. पण कांदे जास्त आले की भाव कमी होणार. की हातपाय घेऊन, हातपाय धुवून लायपीट घेऊन लागले सरकारच्या माग. काय आम्हाला ते काय द्या, त्याची बराबर काय करून द्या म्हणतात कोणाचं मालाचं. काय तेव्हा मुद्दा काय चाललाय हे त्यांना का डोकं वापरत नाही? तर त्यांचं हे काम नाही. शेती करण्याचं काम त्यांचं नाहीये, लक्षात ठेवा. आणि म्हणून ते सारखं येऊन जाऊन सरकार, येऊन जाऊन. आता अलीकडे पाऊस जास्त पडला सरकार, पाऊस कमी पडला सरकार, पाणी जास्त झालं सरकार, महापूर आले सरकार, गाव वाहून गेले सरकार, पीक वाहून गेलं सरकार, पीक कमी पडलं सरकार, पीक जास्त झालं सरकार. आता सरकार तरी कुठं कुठं डोकं लढवील त्यातल्या बिनडोकाच्या पुढं काय. तेव्हा ए तुलाची पांडवा
वैश्याती कर्माचा मेळावा, हा वैश्य जाती स्वभावा आतुला जाण. भगवान म्हणतात, अर्जुना, वैश्याकरता एवढाच कर्माचा समुदाय आहे. शेती, गायी आणि व्यापार हे 3 त्यांचे प्रमुख कर्म आहेत. आणि या वैश्य जातीच्या स्वभावातला हा 3घांचा कर्म समुदाय आहे. 3 प्रकारचं कर्म आहे: शेती, गायी आणि धंदा, व्यापार. आणि वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण हे द्विजन्मे तिन्ही वर्ण, ययांची जी शुश्रूषण ते शूद्र कर्म. आता वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण हे सर्व कसे द्विजन्मी. द्विजन्म याचा अर्थ उपनयन संस्कार होतात त्यांचे. उपनयन संस्कार आता करत नाहीत बिचारे, त्यांना माहिती आपण घाणघुण खातो, कशाला जानवं घालायचे नाही का. घाणघुण खाणाराने जानवं घालायचं नाही, पाप आहे, पुण्य नाही. लक्षात ठेवा. जशी घाणघुण खाणाराने माळे घालायचे नाही, हे पाप आहे ते. तसं उपनयन संस्कार हे, म्हणून अलीकडे हे लोक करत नाही उपनयन संस्कार. काय, कारण त्यांना माहिती आपल्याला दारू पिल्याशिवाय मटण खाल्ल्याशिवाय जमत नाही. त्यामुळे ते बिचारे घालतच फार उत्तम. पण सांगितलं त्यांचं एक द्विजन्म, हे 3ही वर्णाला द्विजन्म म्हणजेच उपनयन संस्कार आहेत. आणि या 3ही वर्णाची सेवा करणं हे शूद्राचं कर्म आहे. पै द्विजसेवी परवती धावणी नाही शूद्राचे. द्विजाची सेवा सोडून बाकीचा काहीही उद्योग करायचा नाही. ज्याचे त्याचे कर्म आणि पूर्वी ठरवून दिलेले होते त्या त्या कर्माप्रमाणे त्यांनी आपलं आपलं कर्म करत राहा. द्विजसेवे परवते धावणे नाही शूद्राते. एवं चतुर्वर्ण उच्यते दाविडी कर्मे. अशा प्रकारे हे 4 वर्णाचे कर्म भगवंताने निर्माण केले, ज्याचे त्याला दिले, आणि त्यांचं वर्णनही भगवंताने केलं. कारण भगवान स्वतः म्हणतात, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. मी हे 4 वर्ण निर्माण केले. माणसं 2च होते, स्त्री आणि पुरुष, पण त्याचे 4 विभाग का पाडले की जसे एखाद्या आईबापाला 4 मुलं असतात. वकिली करतो त्याला वकील म्हणतात, शिक्षक त्याला मास्तर म्हणतात, तलाठी असेल तर तलाठी, शेती करतो शेतकरी. ही जशी 4 नावं आहेत, त्याप्रमाणे भगवंतानी चातुर्वर्ण्यम मया सृष्टम. मी हे 4 वर्ण त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे निर्माण केले. अर्थात याप्रमाणे चातुर्वर्णाला योग्य अशी ही कर्म भगवंताने दाखवलेली आहे. या ठिकाणी एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. ब्राह्मण क्षत्रियाच्या कर्मामध्ये क्षमाधिक आणि शौर्याधिक गुण आहेत. क्षमाधिक आणि शौर्याधिक. शमदम, क्षमा नाही, शमदम, त्यात क्षमा आलीच आहे. वैश्य शूद्राच्या कर्मामध्ये गुण नाहीत. याचं कारण ब्राह्मणांना अदृष्ट फलाचं साधन यजन आणि दुष्ट उपजीविकेचं साधन याजन वगैरे हे सात्विक कर्मामध्ये त्यांची प्रवृत्ती आहे. ती कर्मे यथासांग करण्याकरता परिणामी फलीभूत होण्याकरता शमाधिक गुणाची कारणस्वरूपाने आवश्यकता आहे. इंद्रियावर कंट्रोल ठेवणं, मनावर कंट्रोल ठेवणं हे शमदमाधिक गुण आहेत. हे त्यांना करणं आवश्यक आहे. पण हे शमाधिक गुण क्षत्रियांचे ठिकाणी कदाचित असले तरी, आता क्षत्रियांच्या ठिकाणी कदाचित हे क्षमाधिक गुण असतील,
सगळेच काही असे उडाण टप्पू नसतात. मग काही असतात मनावर इंद्रियावर कंट्रोल ठेवणारे. मग त्यांना अश्वमेध यज्ञ, राजसू यज्ञ हे सकाम यज्ञ करण्याकरता आणि प्रजेचं पालन करण्याकरता, व्यावहारिक कर्मामध्ये प्रवृत्ती होण्याकरता ती यथासांग झाली पाहिजे आणि फलद्रूप होण्याकरता शमाधिकाची आवश्यकता नसून शौर्याधिक गुणाची आवश्यकता आहे. पण वैश्य शूद्रांना शेती, त्या दोघांनाही शेती, गोरक्षण, व्यापार आणि सेवा ही कर्मे शरीर प्रधान आहेत आणि त्यामुळे ती करण्यामध्ये अर्थात फलीभूत होण्यामध्ये जे काही गुण आहेत ते शमदमादी गुण आहेत. त्यापैकी एखादा जर गुण वैश्य शूद्रा त्या ठिकाणी असेल स्वरूपाने तर कदाचित नसेलही, असं काही नाही. सर्वांच्या ठिकाणी सर्व गुण असतीलच, असायला पाहिजेत, पण असतीलच असं नाही. अर्थात केवळ एका सामान्य रजोगुणाने सुद्धा त्यांची कर्मामध्ये प्रवृत्ती होऊ शकते. कर्मामध्ये प्रवृत्ती का होते तर रजोगुण वाढल्यामुळे, रजोगुणाची अधिकता असल्यामुळे. परमार्थामध्ये प्रवृत्ती का होते सत्वगुणाचे आधिक्य असल्यामुळे. तेव्हा हे दृष्टादृष्ट जी फलं आहेत ती त्यांना प्राप्त होतात केवळ त्या गुणाचं आधिक्य असल्यामुळे. ज्या गुणाचं आधिक्य आहे त्यांची त्या ठिकाणी प्रवृत्ती असते. यांना किती सांगितलं तर देवाचं नाव घेतच नाही, ते कशी घेतील? तिथं त्यांच्याकडे तो सत्वगुणच नाही तर त्यांची प्रवृत्ती कशी काय होईल? होणार नाही. आणि म्हणून दृष्टादृष्ट फलाची प्राप्ती त्यांना होते. म्हणून वैश्य आणि शूद्र जे आहेत यांना कर्माच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे गुण सांगितलेले नाहीत. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धि लभते नरः. स्वे स्वे आपलं आपलं जे कर्म आहे त्या आपल्या आपल्या कर्मामध्ये तत्परतेनं रममान होणं, तत्परतेनं ते कर्म करणं. अर्थात असा मनुष्य निश्चित मोक्ष सिद्धीला प्राप्त करून घेऊ शकतो. स्वकर्मामध्ये रममान असलेला ज्या प्रकाराने वैराग्य सिद्धीला मिळवतो तो प्रकार भगवान सांगताय. आता येची विचक्षण वेगळा लिया वर्ण उचित दैसे करणा शब्दाधिक. आता येची विचक्षणा वेगळा लिया वर्णा उचित दैसे करणा शब्दाधिक. हे चतुर अर्जुना, आता ही कर्मे वेगळ्या वेगळ्या वर्णा करता योग्य आहेत. ज्याप्रमाणे श्रोत्राधिक इंद्रिय जे आहेत म्हणजे कान आहे, डोळे आहेत, नाक आहे, रसना आहे, त्वचा, हे ज्ञानेंद्रिय आहेत.
अर्थात ही जी इंद्रिय आहेत, हे इंद्रिय यांच्या ज्ञानाला शब्दाधिकच योग्य आहेत. कानाने शब्द ऐकणं योग्य आहे, वाचन बोलणं योग्य आहे का? म्हणून त्यांचे कर्म जे आहेत त्या कर्मामध्ये त्या इंद्रियाची योग्यता आहे. ना तरी जळदच्युता पाणी उचित सरिता. उदाहरण दिलं त्याला की अर्जुना, मेघापासून पडलेलं पाणी ते पाणी मिळवण्याकरता नदीच योग्य आहे. नदीला मिळवण्याकरता समुद्र योग्य आहे. त्याप्रमाणे तैसे वर्णाश्रम वसे जे करणीय आले असे, गोरे या अंगा दैसे गोरेपणा. तसं वर्णाश्रम विशेषे किंवा वर्णाश्रमाप्रमाणे जे कर्तव्य ज्याच्या वाट्याला आलेलं आहे ते वर्णाश्रमाना तेच योग्य आहे. गोऱ्या अंगाला जसं गोरेपण स्वाभाविकच असतं, तसं प्रत्येक वर्णाचं कर्म हे स्वाभाविक आहे. तया स्वभाव विहिता कर्म शास्त्राचे मुखे विरोत्तम प्रवर्ता वया लागी प्रमा आढळकी. भगवान सांगतायत अर्जुना, ब्राह्मणाच्या सात्विक स्वभावानुसार क्षत्रियाचे 2 स्वभाव सात्विक आणि राजस, त्याप्रमाणे वैश्याचे 2 स्वभाव आहेत सात्विक आणि राजस. शूद्राचे तामस आणि राजस सात्विक तिन्ही स्वभाव आहेत. त्या स्वभावाप्रमाणे विहित शास्त्राने करा म्हणून सांगितलेलं त्या कर्माकडे त्यांची प्रवृत्ती होण्याकरता आपापल्या कर्माबद्दल ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि ते ज्ञान निश्चयात्मक करून घेणं फार गरजेचं आहे. पै आपुलेली चिरत्नाची ते घेपे पारखियाच्या हाते, तैसे स्वकर्म अपैते शास्त्री करावे. आपलंच कर्म रत्न आहे, पण ते जसं परीक्षकाच्या हाताने घ्यावं लागतं. आपलं रत्न जरी असेल तरी रत्नाची परीक्षा आपल्याला कुठे आहे? नाही. आपल्याकडे पुष्कळशे रत्न आहेत, पण त्याची परीक्षा नसल्यामुळे ते वाया गेले. काय मग ते रत्न पारख्याच्या हातातूनच पारखून घ्यावे लागतात. तसं आपले ते स्वाभाविक असलेले कर्म पण शास्त्राच्या हाताने ते निर्णय करून घ्यावे लागतात, त्याचा निर्णय करून घ्यावा लागतो. तात्पर्य काय आहे की शास्त्र हे कर्माचं उत्पादक आहे. शास्त्रापासून कर्माची उत्पत्ती होते. आणि कर्माची उत्पत्ती झाल्यानंतर शास्त्र कसं करावं, कर्म कसं करावं हे सुद्धा शास्त्राच्याच अधीन आहे. शास्त्र सांगेल त्याप्रमाणे कर्म करावं लागतं. आणि भाव तात्पर्य असं की शास्त्र हे कर्माचं उत्पादक आहे. शास्त्रापासून कर्म निर्माण होतात. साधना नसून ते साधन नाहीये, उत्पादक आहे शास्त्र. अर्थात मग ज्ञान परिपक्वता हे साधन आहे. कोणतंही कर्म करण्याकरता त्या कर्माचं जर यथार्थ ज्ञान असेल तरच ते कर्म करू शकतो, नाहीतर करू शकत नाही. म्हणून शास्त्राने ज्ञापन करण्यापूर्वी, शास्त्राने सांगण्याच्या अगोदर किंवा सांगितल्यानंतर
त्या कर्माचं सूक्ष्म ज्ञान काय आहे, सूक्ष्म तत्व काय आहे, हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. ते जाणल्याशिवाय मनुष्य कर्म करू शकत नाही. आणि करत असेल तर त्याचं फल त्याला योग्य मिळेलच असं नाही. आणि म्हणून हे वास्तविक पाहता त्या त्या वर्णाचं कर्म त्या त्या वर्णाच्या ठिकाणी हे अनादि सिद्ध आहे, काही आत्ताच नाही आहे. शास्त्र हे त्या त्या अनादि सिद्ध कर्माचं सूक्ष्म ज्ञान करून देत असते. शास्त्र त्या कर्माचं ज्ञान करून देणारं शास्त्र आहे. अधिष्ठान तथा कर्ता या श्लोकात सांगितल्याप्रमाणे 5 कारणे शास्त्र विहित कर्माचा स्थूल रूपाने आविष्कार करतात. शास्त्राने सांगितलेली 5 कारणे आहेत, ते कर्माचे कारण आहेत ते 5. आणि एक गंमत लक्षात ठेवा, शास्त्राशिवाय कोणतं कर्म कसं आहे, कोणतं कर्म कसं करावं हे मोहगम चालत नाही. हे शास्त्राशिवाय त्याचं ज्ञान होत नाही. म्हणून जातीवसे आचासाचारू सहज असे जो अधिकारो अपुलालिया शास्त्रे गोचरू आपण कीजे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, म्हणून बाबाने जाती वसे आचासाचारू. अर्जुना, अधिकार परत्वे जसा ज्याचा अधिकार असेल त्याप्रमाणे ज्याच्याकडे जेवढं द्रव्य असेल त्या द्रव्याप्रमाणे जर त्या कर्माचा विचार केला तर कुठल्याही प्रकारचा प्रतिबंध येणार नाही. विरुद्ध जर विचार केला तर प्रतिबंध आल्याशिवाय राहत नाही. तैसे स्वभावे भागा आले वरी शास्त्रे खरे केले ते विहित जो आपुले आचर्येगा. आणि त्याप्रमाणे कुठल्याही वर्णामध्ये जन्मल्याबरोबर स्वभावचाच कर्म वाट्याला आलेला आहे. जन्मल्यावर आणि त्यावर पुन्हा शास्त्रानेही जे ठरवलं आहे, शास्त्राने जे निश्चित केलेलं आहे ते आपलं विहित कर्म जो अधिकारी करत राहतो. पण आळस सांडवणे कर्म तर करत नाही, पण आळस टाकून कर्म करायचं आहे. आळसाने कोणतंही कर्म सक्सेस होत नाही. आळस हा मनुष्याचा शत्रू आहे, लक्षात ठेवा. तो परमार्थात मुद्दाम असतो. परमार्थामध्ये येतोच तो परमार्थामध्ये. अर्थात म्हणून म्हटलं या ठिकाणी आळस सांडवणे, आळस टाकला पाहिजे. कारण आळसासारखा मनुष्याचा दुसरा शत्रू नाही. आणि म्हणून आळस टाकून द्यायचा, फळाची इच्छा टाकायची. अंगी जीवे मांडोनी तिथे बरोबर. आणि मग मनाने आरंभलेलं जे कर्म आहे त्या कर्मावरच भर देऊन जो ते कर्म करतो, ओघी पडिले पाणी नेणे आनानी वाहणी तैसा जाय आचरणी स्वस्थ होणे व्यवस्थ होणे. ओघी पडले पाणी, लक्षात घ्या. प्रवाहात सापडलेलं पाणी हे जसं वेगळ्या वेगळ्या प्रकाराने वाहण्याचं जाणत नाही.
जसा प्रवाह असेल तसंच ते वाहत. पाण्याला विरुद्ध चालता येत नाही. विरुद्ध चाललं तर त्याला अजिबात त्याचा व्यवहार होणार नाही. तसं मनुष्य जो आहे त्याने सुद्धा शास्त्राने सांगितलेल्याप्रमाणेच जर कर्माचं आचरण केलं तर निश्चित त्या आचरणाने त्याचं स्वास्थ्य वाढेल, त्या आचरणाने त्याचं आयुष्य वाढेल, आरोग्यता प्राप्त. म्हणून शास्त्र काय सांगत आहे त्याला फार मोठं महत्व आहे. पण शास्त्र सर्वांनाच कळत नाही, कळून घेण्याचे प्रयत्नही करत नाही आणि म्हणून आडवं तिडवं कर्म करतात आणि त्याची फलं सुद्धा तसेच मिळतात. अर्जुना जो या परी ते विहित कर्म स्वये करी तो मोक्षाच्या आईला तरी पैसा. भगवान सांगतात अर्जुना याप्रमाणे अधिकाऱ्याने शास्त्रविहित कर्म स्वतः करा. शास्त्राने सांगितलेलं कर्म हे स्वतः करा. अर्थात शास्त्र विरुद्ध कर्म करू नये तर त्याला मोक्ष प्राप्त होईल. मग तो मोक्षाच्या अलीकडच्या काठावर गेलाच असं समजा. म्हणून शास्त्र सांगतं त्याला विहित कर्माला फार मोठं महत्व आहे. लक्षात जे अकारण निषिद्धा न वचेचे काही संबंध म्हणून भाव विरुद्धा मुकला तो. विनाकारण कर्म करायचं, निषिद्ध कर्म करायचं, शास्त्र काय सांगतं त्याचा विचार करायचा नाही. त्यामुळे त्याला जे योग्य फल मिळायला पाहिजे ते मिळत नाही. त्या फळाला तो मुकल्या जातो आणि दुःख भोगावं लागतं. अशा प्रकारे वर्णाप्रमाणे कर्म कसे करावेत शास्त्राप्रमाणे ते भगवान अर्जुनाला चारी वर्णाचा विषय सांगता आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या बघू. पुंडलिक वरदा. आता विश्वात